मंडळी, हा चेहरा जो तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहताय ना, हाच चेहरा आगामी काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा दिलासा आहे। यावर जे लिहिलंय तेही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं प्रांजळ मत आहे। टायगर अभी जिंदा आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। महाविकास आघाडीला या सगळ्या निवडणुकांमध्ये जे धक्कादायक अपयश मिळालं ना, त्यात आघाडीची धाकधूक आहे फक्त काँग्रेस, आणि काँग्रेसचं नेतृत्व केलं ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी। पाहूया। काँग्रेसनं बऱ्याच काळानंतर असा विजय पाहिलाय। विशेषतः बिहारमध्ये झालेल्या पानिपतानंतर काँग्रेससाठी हे दृश्य उत्साह वाढवणार आहे। काँग्रेसच्या या विजयाचं श्रेय कुणाला, तर त्याचं उत्तर आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना। हर्षवर्धन सपकाळ एक हाती लढले, राज्यभर फिरले आणि त्यामुळे काँग्रेसचे 2 आकडी नगराध्यक्ष झाले। काँग्रेसचे राज्यभरात 30 पेक्षा जास्त नगराध्यक्ष झालेत। काँग्रेसनं स्वबळावर नगराध्यक्ष निवडून आणलेत। मवियामध्ये सगळ्यात चांगली कामगिरी काँग्रेसचीच राहिली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या निवडणुकीत चांगले सक्रिय झाले होते। हर्षवर्धन सपकाळांनी राज्यभर फिरून नगरपालिका निवडणुकांसाठी तब्बल 63 सभा घेतल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही हर्षवर्धन सपकाळ यांनी जास्त सभा घेतल्या। सपकाळांच्या तुलनेत काँग्रेसचे इतर नेते राज्यभर फिरले नाहीत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांच्या मतदारसंघात अडकून पडले। हर्षवर्धन सपकाळांनी एकाच वेळी प्रचार आणि मुख्यमंत्र्यांसह विरोधकांवर टीका करून विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं होतं। हे कार्यकर्त्यांचं यश आहे, नेत्यांचं एकत्र काम करण्याचं यश आहे आणि जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे हे एकदा या जिल्ह्यात सिद्ध झालेलं आहे। काय होतं महाराष्ट्रात, किती गेले किती आलेत आम्हाला माहित नाही। जिल्हा हा काँग्रेसचा आहे, हा वाघाचा जिल्हा आहे। वाघावर प्रेम करणारे जिल्हे आहेत। डुप्लिकेट वाघाला लोक थारा देत नाही, वाघ ओरिजिनल बघतात। पिंजऱ्यातल्या वाघाला महत्व नसतो, रस्त्याने आणि जंगलात फिरणाऱ्या वाघाला महत्व असतो। हे जनतेच्या लोकांनी, या जिल्ह्यातील लोकांनी दाखवून दिलं आहे आणि सांगितलं टायगर अभी जिंदा आहे। काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी आपापले गड राखले। वडेट्टीवारांनी चंद्रपूर राखलं, शिर्डी संगमनेरचे गड थोरातांनी राखले। मात्र त्या व्यतिरिक्तही काँग्रेसला राज्यात यश मिळाले। राहुल गांधींचे विश्वासू म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्याही वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। तर हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षातच नाराजी असल्याच्या तक्रारीही सातत्यानं होत होत्या। मात्र त्या सगळ्याला आता हर्षवर्धन सपकाळांनी उत्तर दिलंय। त्याचा मोठा फायदा मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।